शिवा आपल्या बाबा रामधीर बरोबर ठेल्यावर मटका आमरस विकत होता. काही लोक ठेल्याजवळ उभे राहून आमरस विकत घेत होते. शिवा बाळा, जरा बघ तर, हा मटका खाली होत आहे, दुसरा काढ. तेव्हा गावाचे बुजुर्ग रामू काका तिथे येतात. अरे रामदीन भाऊ, तुझ्या ह्या मटक्यातल्या आमरसाची गोडपणा तर खूप वर्षांच्या आठवणी ताज्या करतोय. काका, ही तर फक्त देवाची कृपा आहे. पण बेटा शिव, तू कधीपर्यंत या गावामध्ये आमरस विकत राहशील? तुला तर याला शहरापर्यंत पोहोचवायला पाहिजे. हीच तर माझी इच्छा आहे काका. माझी इच्छा आहे की बाबांनी बनवलेला आमरस पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असला पाहिजे. पण शिवाच्या आवाजामध्ये मायूसी झलकते. पण काय बाळा? घरातली हालत चांगली नाहीये काका. आईची तब्येत खराब आहे आणि संगीताचा अभ्यास पण थांबत आहे आता. मी हे सगळं सांभाळू की स्वप्नांच्या मागे पळू? हिम्मत नको हारूस बाळा, मेहनतीचं फळ जरूर मिळतं. तू बस प्रयत्न करत राहा. शिवा गंभीर होतो आणि काही विचार करायला लागतो. संध्याकाळी शिवा घरी येतो आणि गौरी जवळ बसलेला होता. शिवा बाळा, आज दिवसभर खूप दमला असशील, थोडा आराम कर. दुसऱ्या दिवशी शिवा आपल्या बहीण संगीताला स्कूलमधून घेण्यासाठी जातो. संगीता उदास उभी असते. संगीता, काय झालं? एवढी उदास का आहे? दादा, फीस भरण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे. जर का उद्या मी फीस नाही भरली तर माझं शिक्षण सुटून जाईल. इथे ठाकूर प्रताप सिंग आपल्या हवेलीमध्ये बसलेला होता. त्याचा मुलगा रवी त्याच्या जवळ येतो. रवी, असं ऐकलंय की शिवाचा आमरस पूर्ण गावामध्ये नाव कमावतोय. हो बाबा, पण मी त्याला रस्त्यातून काढायचा पूर्ण उपाय तयार केलाय. उद्या त्याच्या ठेल्याचा असं हाल करेल की दुसऱ्यांदा त्याच्या गाडीवरून आमरस घ्यायला कोणी येणारच नाही. चांगलं केलं. गरिबांना त्यांच्या औकातीत ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवस सकाळी शिवाचा ठेला लागलेला होता. रवी आपल्या गुंड्यांबरोबर येतो आणि ठेल्यावर तोडफोड सुरू करतो. रवी, हे काय करत आहेस? काहीतरी लाज वाटू दे. शिवा, तुझी लायकी लक्षात आणून देतोय. आता तू मोठे स्वप्न बघणं सोडून दे. शिवा रागात आणि बेबसीने रवीला बघत राहतो, पण तो काहीच नाही करू शकला. लोक घाबरून तिथून पळून जातात. शिवा तुटलेल्या ठेल्याला बघून निराश होऊन जातो. शिवा बाळा, आता अजून नको करू. ठाकूर पासून दुश्मनी घेणं खूप वाईट होईल आपलं. आपण गरीब लोक आहोत. हे मोठे लोक आपल्याला दाबून टाकतील पूर्ण. बाबा, जर आपण आता हार मानलो तर नेहमी आपण हरतच राहू. मी माझ्या स्वप्नांसाठी लढणार, मग काहीही होऊ दे. त्याच रात्री रामदीन आजारी पडला. रामदीनने कापणाऱ्या आवाजामध्ये शिवाला बोलवलं आणि बोलला, शिवा बाळा, आमरसाच्या ओळखीला हे दूरपर्यंत घेऊन जाणं हे तुझंच स्वप्न नाही तर माझं सुद्धा स्वप्न होतं. रामदीनने हळूहळू आपले डोळे बंद केले. शिवा आणि गौरीची दुनिया जसं थांबली. शिवाने बाबाची शेवटची गोष्ट आपल्या मनामध्ये उतरली. आता हे स्वप्न पूर्ण करणं ह्याच्या जीवनाचं मकसद झालं होतं. काही दिवसांनंतर शिवा आपल्या ठेल्याला दुरुस्त करतो आणि आमरस विकत होता. तेव्हा शहरमधून एक मुलगी पारुल ठेल्यावर येते. भैया, एक कटोरी आमरस द्या ना. मी ऐकलंय की हे खूप लाजवाब आहे. हो ताई, बिलकुल. असा आमरस कुठेच नाही मिळणार. स्वाद एकदम घरातल्यासारखा. शिवा कटोरीमध्ये आमरस घालतो आणि पारुलला देतो. पारुल एक चमचा चाकते आणि तिचे डोळे चमकून जातात. वाव, किती स्वादिष्ट आमरस आहे. एकदम देसी आंब्यांची गोडी. ही माझ्या वडिलांची खास रेसिपी आहे ताई. वर्षांपासून हाच स्वाद ठेवलेला आहे मी. मी एक फूड ब्लॉगर आहे. शहरमध्ये माझे लाखो फॉलोअर्स आहेत. जर का तुझा हा आमरस लोकांकडे पोहोचला तर पूर्ण देशात याची धूम मचेल. खरंच ताई? पण आम्ही तर फक्त इथे ठेला लावतो. एवढं मोठं स्वप्न कसं पूर्ण करणार आम्ही? स्वप्न बघणारेच त्याला पूर्ण करतात शिवा. मी तुझा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकते. बघतच राहा, कमालच होऊन जाईल. पारुल व्हिडिओ बनवते आणि पोस्ट करते. शिवा थोडासा घाबरलेला दिसतो, पण त्याच्या मनामध्ये एक उमेदची नवीन किरण जागलेली असते. शिवा आपल्या आई गौरी बरोबर बसलेला होता. संगीता अभ्यास करत होती. तेव्हा रामू काका वेगाने आत येतात.
अरे शिवा, बातमी ऐकली? तुझा आमरस पूर्ण सोशल मीडियावरती आला आहे. शहरातले लोक सुद्धा चंदनपूरला येत आहेत. खरंच काय काका? अरे हो रे बाळा, दुरून दुरून लोक तुझ्या आमरसचा स्वाद घेण्यासाठी येत आहेत. वडिलांचे नाव तर आता गावाच्या बाहेर सुद्धा मोठं होत आहे. देवाचे लाख लाख आभार. आता माझं इलाज होऊ शकेल. दादा, आता माझं शिक्षण पण नाही थांबणार. मी डॉक्टर नक्कीच बनेल. हो आई, आता आपण कोणाच्याही दबावाखाली नाही राहणार. आता वडिलांचे नाव पूर्ण देशामध्ये होईल. ठाकूर प्रताप सिंग आणि रवी एका दुसऱ्याशी बोलत होते. बाबा, हा शिवा तर आता पूर्ण मोठा माणूस बनायच्या वेळेवर आहे. लोक आता गावातला हिरो मानतायत त्याला. एवढ्या लवकर उडतोय, मला हे मंजूर नाही. हा ठीक आहे, काय विचार केलाय तुम्ही? खोटे कागदपत्र बनवून त्याची जमीन हडपवून घेईल आणि गाववाल्यांना सुद्धा त्याच्या विरोधात करेल. मग बघतो की तो कसा मटका आमरस विकतो ते. शिवा आमरस विकत होता तेव्हा ठाकूरची माणसं गाववाल्यांना एकत्रित करतात आणि तिथे घेऊन येतात. ऐका गाववाल्यांनो, या शिवाने आपली जमीन गिरवी ठेवली होती आणि आता ही जमीन माझी झालीये. हा आतापर्यंत तुम्हा सगळ्यांना धोका देत होता. हे खोटं आहे ठाकूर साहेब. मी कुठलीही जमीन तुम्हाला गिरवी नाही ठेवलीये. कागदपत्र तर पुरावा असतात शिवा. हे बघ, हे बघ. रवी फर्जी कागजात दाखवतो. काही गाववाले एका दुसऱ्याशी बोलत होते. जर कागदपत्र खरे तर शिवाने धोका दिलाय. शिवाकडून ही अपेक्षा नव्हती. शिवा बाळा, हे काय होत आहे? काका यांनी कट रचलाय. मी माझी जमीन कधी तारण ठेवूच शकत नाही. आता कायद्याचा सामना कर शिवा. तुझे स्वप्न इथेच संपून जातील. शिवा आई आणि संगीता बरोबर बसलेला होता. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये चिंता होती. शिवा बाळा, आता काय होणार? आपल्याला घराच्या बाहेर तर नाही काढणार ना? नाही आई, मी हार नाही मानणार. हे माझं स्वप्न आहे आणि बाबांच्या मेहनतीला मी बर्बाद नाही होऊ देणार आणि खरेपणाचा विजय जरूर होणार. शिवा परेशान बसलेला होता. तेव्हा गावचे बुजुर्ग रमेश काका जवळ येऊन बसतात. तू एकटा नाहीयेस बाळा. गावातले लोक तुझ्या बरोबर आहेत आणि आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर ठाकूरचा कुठलाही कट विजयी नाही होणार. शिवा रमेश काकाचं बोलणं ऐकून प्रेरित होतो आणि गावाच्या शेतकऱ्यांशी भेटायला जातो. भावांनी आणि बहिणींनो, आपला आमरस फक्त एक स्वाद नाहीये, हे आपली मेहनत आणि गावाची ओळख आहे. जर आपण सगळे मिळून काम करू तर आपण याला पूर्ण देशापर्यंत पोहोचवू शकतो. काय तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात? आम्ही तुझ्या सोबत आहोत शिवा. आता ठाकूरची दादागिरी नाही चालणार. शिवा तहसीलदारला कागजात दाखवत होता. हे कागदपत्र तर पूर्णपणे खोटे आहेत. ठाकूरने पूर्ण मोठा फर्जीवाडा केलाय. याला कायदा शिकवावा लागेल. शिवा आणि गाववाल्यांनी मिळून ग्रामीण मटका आमरस सहकारी संस्थाची स्थापना केली. भावांनो आणि बहिणींनो, आपण सगळे मिळून आपल्या मटका आमरसला देशामध्ये पोहोचवूया. गावातल्या शेतकऱ्यांचा सुद्धा आंबा आपल्या मटक्यात येणार आणि त्यांचा सुद्धा यातून फायदा होणार. गाववाले पंचायत मध्ये एकत्रित होतात. तहसीलदार पुरावा घेऊन तिथे पोचतो. ठाकूर प्रताप सिंगची साजिश बेनकाब झाली होती. तहसीलदार गाववाल्यांना संबोधित करतो आणि बोलतो, गाववाल्यांनो, हे घ्या पुरावा. ठाकूरने शिवाच्या जमिनीचे खोटे कागदपत्र बनवले होते. आता कायदा त्याला त्याची शिक्षा देईल. ठाकूरला गावातून बाहेर काढा. हा, ठाकूरला गावातून बाहेर काढा. तुम्ही सगळे पछतावणार. आता गावातला प्रत्येक माणूस स्वतःचं नशीब स्वतः लिहिणार. ठाकूर, आता तुला कोणी घाबरणार नाही. गाववाल्यांनी एकजूट होऊन ठाकूर रवी आणि त्याच्या गुंड्यांना गावाच्या बाहेर हकलून काढलं. काही वेळानंतर शिवाचा मटका आमरस आता मोठ्या शहरांच्या हॉटेलमध्ये आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर विकला जात होता. शिवा, आता तुझा आमरस पूर्ण देशामध्ये मशहूर झाला आहे. ही फक्त माझी नाही, पूर्ण गावाच्या मेहनतीचं जिंकणं आहे. आता आपला आमरस पूर्ण देशाचा स्वाद बनलाय. तुझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण झालं बाळा. आणि दादा, आता मी पण लवकरच डॉक्टर बनेल. आता चंदनपूरचे नाव पूर्ण देशात होईल.
शिवाच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू होते. मेहनत, सच्चाई आणि संघर्षाने त्याला ती सफलता पण दिली ज्याचं त्याने स्वप्न बघितलं होतं. आता मटका आमरस फक्त स्वाद नाही, पण संघर्षाच्या जीतची गोष्ट झाली होती.